नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक युट्यूब चॅनल. एक असे एकमेव चॅनल ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील राज्य देश विदेशातील शैक्षणिक घडामोडी. मित्रांनो, दर रविवारी 7 वाजता आम्ही घेऊन येत आहोत आपल्यासाठी शैक्षणिक, आर्थिक, रोजगार विषयक बातमी. पहिली बातमी आहे टीईटी परीक्षा अनिवार्यता रद्द झाल्याबाबतची. सध्या समाज माध्यमावर, विशेषतः व्हॉट्सअपवर राज्यसभेतील टीईटी संदर्भातील एका विधेयकाविषयी अनेक संदेश प्रसारित होत आहेत. यामध्ये हे विधेयक संमत झाले आहे किंवा कायदे मंडळात अधिकृतरित्या मांडले गेले आहे असे दिशाभूल करणारे दावे केले जात आहेत. या संदर्भातील खरी वस्तुस्थिती आणि कायदेशीर प्रक्रिया अशी आहे. संसदेत सध्या चर्चेत असलेले विधेयक क्रमांक 64/2025 हे केंद्र शासनाने म्हणजे सत्ताधारी पक्षाने किंवा मंत्र्यांनी मांडलेले अधिकृत सरकारी विधेयक नाही. हे विधेयक केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे म्हणजे CPIM राज्यसभा सदस्य सन्माननीय खासदार श्री जॉन ब्रिटास यांनी प्रस्तावित केले आहे. संसदीय परिभाषेत जेव्हा एखादे विधेयक मंत्री गटाव्यतिरिक्त इतर कोणत्याही संसद सदस्याकडून मांडले जाते तेव्हा त्याला कायदेशीर दृष्ट्या खाजगी विधेयक, प्रायव्हेट मेंबर्स बिल असे संबोधले जाते. सध्या हे विधेयक केवळ राज्यसभेत प्रस्तावित करण्यात आले आहे, ते संमत झालेले नाही. या विधेयकाची पुढील कायदेशीर वाटचाल पुढील बाबीवर अवलंबून असेल. नंबर 1, राज्यसभेचे माननीय सभापती हे विधेयक थेट चर्चेसाठी सभागृहात स्वीकारतात किंवा सविस्तर छाननीसाठी संबंधित संसदीय स्थायी समितीकडे म्हणजे पार्लिमेंटरी स्टँडिंग कमिटीकडे पाठवतात. हे पाहणे महत्वाचे ठरेल. नंबर 2, जर हे विधेयक पटलावर चर्चेसाठी आले तर प्रथम राज्यसभेत आणि त्यानंतर लोकसभेत यावर मतदान होईल. नंबर 3, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा हे विधेयक बहुमताने संमत झाल्यावरच ते माननीय राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवले जाईल. राष्ट्रपतींच्या मान्यतेनंतरच विद्यमान कायद्यात अधिकृत दुरुस्ती होऊन त्याचे कायद्यात रूपांतर होईल. टीईटी बाबत संसदेत चर्चा सुरू होणे ही शिक्षकांसाठी निश्चितच एक सकारात्मक बाब आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन जेव्हा विधेयक राज्यसभेत प्रत्यक्ष मतदानासाठी येईल तेव्हा विविध राजकीय पक्ष शिक्षक पात्रता परीक्षेच्या धोरणाबाबत कोणती अधिकृत भूमिका घेतात हे देशातील तमाम शिक्षकांसमोर स्पष्ट होईल. हे विधेयक अद्याप कायद्यात रूपांतरित झालेले नाही किंवा शासनाने आणलेले नाही. ती केवळ एका संसद सदस्याने सुरू केलेली वैधानिक प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत संसदीय कार्यवाहीकडे लक्ष ठेवणे योग्य राहील. दुसरी बातमी आहे महसूल विभागात निघालेल्या महापद भरतीची. तब्बल 20 वर्षानंतर महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या सुधारित आकृतीबंध सरकारने मान्य केला असून याबाबतचा शासन निर्णय जारी झाला आहे. राज्यातील महसूल प्रशासनातील कामाचा वाढता व्याप आणि नागरिकांना जलद सेवा मिळावी या उद्देशाने महसूल विभागात सुधारित आकृतीबंध मंजूर करत एकूण 35,876 पदांना मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला असून महसूल विभागाच्या रचनेत मोठे बदल होणार आहेत. याआधी महसूल विभागातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध 2006 मध्ये झाला होता. मागील 20 वर्षात महसूल व बिगर महसुली कामात अनेक बदल झाले. त्यामुळे महसूल मंत्री बावनकुळे यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने या आकृतीबंधाला मान्यता दिली आहे. महसूल विभागातील 34,576 नियमित व 13,000 बाह्य स्त्रोताद्वारे असे मिळून 35,876 पदांचा आकृतीबंध शासनाने मान्य केला आहे. शासनाने महसूल विभागाची नवीन संरचना निश्चित केली असून यामध्ये विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यालयांचा समावेश आहे. यात 6 विभागीय आयुक्तालय, 36 जिल्हाधिकारी कार्यालय, 192 महसूल उपविभागीय कार्यालय आणि 360 तहसीलदार कार्यालयांचा समावेश आहे. क्षेत्रीय स्तरावर 2,625 मंडळ कार्यालय आणि 15,747 तलाठी सज्जांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. प्रशासकीय सोयीसाठी 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालय आणि 8 नवीन उपविभागीय कार्यालय, 2 तहसीलदार कार्यालय आणि 69 अपर तहसीलदार कार्यालयांना मान्यता देण्यात आली आहे.
पुढील धक्कादायक बातमी आहे एका 13 वर्ष वयाच्या मुलीची. शिक्षक आणि घरी आईने रागावल्याचा राग मनात धरून 13 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेत न जाता थेट राहण्याची वाट धरली. ही खळबळजनक घटना फुलंब्री तालुक्यातील एका गावात घडली आहे. बस स्थानकाजवळील पुलावर मुलीची बॅग सापडल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापरामुळे तासाभरात या मुलीचा शोध लावण्यात यश आले. फुलंब्री तालुक्यातील एक मुलगी गुरुवारी सकाळी 7 वाजता शाळेसाठी घरून निघाली होती. मात्र बस निघून गेल्याने ती स्थानकावरच थांबली. काही वेळाने तिची शालेय बॅग बस स्थानकाजवळील पुलावरच बेवारस स्थितीत आढळून आली. यामुळे काही ग्रामस्थांनी याबाबतची माहिती तिच्या कुटुंबियांना दिली. मुलीचा शोध घेता ती कुठेही दिसत नसल्याने कुटुंबियांची चिंता वाढली. अखेर सकाळी 10 वाजता ग्राम सुरक्षा यंत्रणेचे ऑपरेटर ज्ञानेश्वर रसाळ यांनी या संदर्भातील माहिती हेल्पलाईन क्रमांकावरून प्रसारित केली. माहिती मिळताच मुलीच्या गावातील नागरिकांनी नदी परिसर आणि शेत शिवारात शोध मोहीम सुरू केली. वाकोद मध्यम प्रकल्पाच्या बॅक वॉटरचा धोका लक्षात घेऊन युद्ध पातळीवर शोध सुरू असतानाच सायली जवळच्याच एका शेतात झाडाखाली झोपलेल्या अवस्थेत दिसून आली. तिला सुरक्षित पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. बातमी शाळेच्या पडताळणी संदर्भातील. राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या पडताळणीसाठी पुन्हा एक नवीन परिपत्रक जारी केल्याने शिक्षण क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिपत्रकानुसार इयत्ता 2री ते 9वी आणि 11वीतील विद्यार्थ्यांची पडताळणी 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी घेण्यात येणाऱ्या परीक्षा दरम्यान करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार दिलेल्या तारखांना विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवून ती ऑनलाईन प्रणालीत भरायची आहे. त्यावरूनच प्रत्यक्ष पटसंख्या निश्चित केली जाणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत मराठी, गणित आणि इंग्रजी या 3 विषयांच्या परीक्षा शाळा स्तरावर आयोजित करण्याचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. कारण यापूर्वीच डिसेंबर महिन्यात पडताळणी करण्यात आली होती. तसेच जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातही या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले होते. त्यामुळे अल्पावधीत पुन्हा पडताळणी करण्यामागील शासनाचा उद्देश काय असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्यास त्याचा परिणाम पटसंख्येवर होणार का याबाबतही संभ्रम आहे. अनेकदा विद्यार्थी आजारपण, कौटुंबिक कारणे किंवा इतर कारणांमुळे परीक्षेला अनुपस्थित राहतात. अशा परिस्थितीत त्यांच्या अनुपस्थितीची जबाबदारी शाळावर येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षकांच्या मते साधारणपणे परीक्षेदरम्यान 5 ते 10 विद्यार्थी गैरहजर असणे ही सामान्य बाब आहे. मात्र जर 20% अधिक विद्यार्थी अनुपस्थित राहिले तर त्याचा संशय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शाळावर अतिरिक्त ताण येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 5वी बातमी आहे आरटी प्रवेशाची सोडत 6 एप्रिलला होणार असून थेट प्रक्षेपण युट्यूबवर पाहायला मिळेल. आरटी प्रवेश अर्ज प्रक्रिया 31 मार्चला पूर्ण झाली असून आता शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी या प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवार दिनांक 6 रोजी सकाळी 11 वाजता पार पाडणार आहे. ही सोडत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आरटी प्रवेशाच्या सोडतीचे प्रक्षेपण युट्यूब लिंकद्वारे पाहता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेत गैरप्रकार आढळले तर शिक्षण अधिकाऱ्याकडे, शिक्षण विभागाकडे ugucomoffice@gmail.com या ईमेलद्वारे तक्रार करता येईल. पवित्र पोर्टल शिवाय शिक्षकांची नियुक्ती केलेल्या संस्थांच्या चौकशीसाठी विभागनिहाय अधिकारी नेमण्यात आले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमधील शिक्षकांची पदभरती पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या प्रकरणांची चौकशी करून माहिती संकलित करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालकांची समिती गठीत करण्यात आली आहे. अशी समिती नियुक्त केल्याने खाजगी अनुदानित शाळा आणि त्यांनी नियुक्त केलेल्या शिक्षकावर गंडांतर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 24 जून 2015 रोजीच्या न्याय निर्णयानुसार शैक्षणिक गुणवत्तेसाठी राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली.
दिनांक 22 जून 2017 पासून खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती पवित्र या संगणकीय प्रणालीत मार्फत होणे आवश्यक असताना काही शिक्षण संस्था स्वतः शिक्षक भरती करतात, त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. पुढील बातमी. परवानगीशिवाय शाळेच्या नावात इंटरनॅशनल वापरण्यास बंदी. राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम अंतर्गत तसेच नोंदणीकृत संस्था, न्यास किंवा कंपन्यांकडून चालवल्या जाणाऱ्या शाळांच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरोप असे शब्द परवानगीशिवाय वापरण्यास शासनाने बंदी घातली आहे. याबाबतचा निर्णय गुरुवार 2 एप्रिलला जारी झाला असून हा निर्णय गुरुवारपासून राज्यभर लागू झाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील गावात आता रात्री 7 ते 9 टीव्ही बंद होणार. जिल्हा परिषदेच्या अभ्यासासाठी डिजिटल उपवास उपक्रम सुरू. मोबाईल आणि दूरचित्रवाणीच्या वाढत्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होत असलेले दुर्लक्ष रोखण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषदेने एक धाडसी पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सायंकाळी 7 ते 9 यावेळी टीव्ही संच पूर्णपणे बंद ठेवण्याचा अनोखा उपक्रम जिल्हा परिषदेने अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. या 2 तासांचा उपयोग मुलांनी केवळ अभ्यासासाठीच करावा असा यामागील मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी सांगितले आहे. पुढील बातमी. नवीन आर्थिक वर्षात कोणते नियम बदलणार या संदर्भात. नव्या नियमानुसार खिशाला पगाराला झटका बसणार का? चला तर पाहूया कोणकोणते बदल होणार आहेत. सर्वसामान्यांच्या दैनंदिन आर्थिक जीवनात मोठे बदल घडवून आणणारे नवे नियम लागू होत आहेत. डिजिटल व्यवहारांची सुरक्षा वाढवण्यापासून ते रेल्वे तिकीट रद्द करणे, एटीएम शुल्क, क्रेडिट कार्ड सुविधा, फास्टॅग दरवाढ आणि पगार रचनेपर्यंत अनेक बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होणार आहे. आजपासून क्रेडिट कार्डने टॅक्स भरता येणार असून चांदीवर कर्ज मिळणार आहे. बँकिंग व्यवहार महाग झाल्याचा फटकाही ग्रामीण भागातील जनतेला बसणार. आरबीआयने डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केले आहे. यात आता केवळ युपीआय पिन किंवा पासवर्ड पुरेसा नसेल. व्यवहार पूर्ण करताना फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा मोबाईलवर येणारा विशेष ओटीपी यापैकी एका अतिरिक्त पद्धतीचा वापर करावा लागेल. यामुळे व्यवहार थोडा वेळखाऊ होईल, पण सुरक्षितता वाढेल. जर तुम्ही रेल्वे गाडी सुटण्याच्या 8 तासांच्या तिकीट रद्द केल्यास कोणतीही परतफेड तुम्हाला मिळणार नाही. यापूर्वी ही सवलत 4 तासांपर्यंत होती. 8 ते 24 तास आधी 50% रक्कम कापली जाईल. 24 ते 72 तास आधी 25% रक्कम कापली जाईल. 72 तासापेक्षा जास्त वेळ असल्यास केवळ सामान्य कॅन्सलेशन शुल्क आकारले जाईल. नॅशनल हायवे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी वार्षिक पास आता 3075 रुपयांना मिळेल. यापूर्वी तो 3000 रुपयांना मिळत होता. हा पास 1 वर्ष किंवा 200 ट्रिपसाठी वैध असेल. 1 एप्रिल पासून क्रेडिट कार्ड घेण्यासाठी पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे. पॅन शिवाय बँका आता नवीन कार्ड देणार नाही. जुन्या कार्ड धारकांनाही आपले कार्ड पॅनशी लिंक करावे लागेल, अन्यथा कार्ड ब्लॉक होऊ शकते. यामुळे कर व्यवस्थेत पारदर्शकता वाढणार. टॅक्स ट्रेकिंग अधिक कडक होणार आहे. क्रेडिट कार्डने टॅक्सी भरता येणार आहे. तुम्ही वर्षाला 10 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची क्रेडिट कार्ड पेमेंट केल्यास तुमची बँक आयकर विभागाला कळवू शकते. आजपर्यंत सोन्यावर कर्ज मिळत होते, पण आता बँका चांदीचे दागिने, नाणी आणि भांडी गहाण ठेवून कर्ज देऊ शकते. यामुळे ग्रामीण क्षेत्राला कर्ज मिळणे सोपे होणार आहे. सिबिल स्कोअर अपडेट होण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागतो. 1 एप्रिल पासून सिबिल अपडेट दर 7 दिवसांनी होईल. म्हणजे महिन्याच्या प्रत्येक 7, 14, 21, 28 तारखेला क्रेडिट प्रोफाईल डेटा अपडेट होईल. ग्राहकांच्या बँक खाते लॉकरमध्ये जास्तीत जास्त 4 नामनिर्देशित व्यक्तींना जोडता येईल. यामुळे व्यवस्थापन सोपे होईल. आता फ्लोटिंग रेटसाठी होम लोन, कार लोन, पर्सनल लोन, एज्युकेशन लोनवर कोणतेही प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर शुल्क आकारले जाणार नाही. बँकांनी मोफत व्यवहारांची संख्या मर्यादित करून शुल्कात वाढ केली आहे. एचडीएफसी बँकेचे युपीआय द्वारे पैसे काढण्याचे व्यवहार तुमच्या मासिक 5 मोफत व्यवहारांच्या मर्यादित मोजले जातील. त्यानंतर 23 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल. बंधन बँकेचे एटीएम व्यवहार फेल झाल्यास 25 रुपये दंड लागेल. शहरात केवळ 3 मोफत व्यवहार मिळतील. पीएनबी बँकेने रोख रक्कम काढण्याची मर्यादा 50,000 ते 75,000 रुपयापर्यंत मर्यादित केली आहे.
आता वारंवार एटीएम वापरणाऱ्यांचा खर्च वाढणार आहे. काही बँकांनी क्रेडिट कार्ड वापर महाग आणि मर्यादित केला आहे. काही बँकांनी कॅशबॅक आणि सुविधा कमी केल्या आहेत. झोमॅटो, ब्लिंकिट सारख्या ऍपवरील कॅशबॅक थेट वॉलेटमध्ये येणार आहे. काही बँकांनी विमानतळ लावून सुविधा बंद केली आहे. तर काही बँकांनी युटिलिटी बिल म्हणजे वीज बिल, पाणी बिल भरण्यावर मिळणारे रिवॉर्ड पॉइंट्स कमी केले आहेत. नवीन कामगार कायद्यांमुळे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पे स्लिपमध्ये बदल होते. कंपन्यांना मूळ वेतन एकूण पगाराच्या किमान 50% ठेवावे लागेल. यामुळे पगारातून कापला जाणारा पीएफ वाढेल. पुढील बातमी, आता अमृत संस्था देणार मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना 15,000 रुपये. एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी कठोर परिश्रम इच्छुक घेतात, पण सगळेच यशस्वी होतात असे नाही. त्याची विविध कारणे दिल्या जातात. तयारी करण्यासाठी जी आर्थिक ताकद लागते ती अनेकाजवळ नसते, म्हणून ही मदत त्यांना देण्यात येणार आहे. एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी इच्छुक उमेदवार तयारी करतातच, पण विशेष मार्गदर्शन आवश्यक ठरते ते देण्यासाठी एक संस्था पुढे आली आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत ही संस्था आहे. राज्यातील खुल्या प्रवर्गातील व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लक्षित गटाच्या उमेदवारांना याचा लाभ मिळणार आहे. या गटातील उमेदवारांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ब अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा व मुलाखत पूर्व तयारीसाठी ही प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजना 2025 या सत्रात राबविण्यात येणार आहे. तर या होत्या निवडक महत्वाच्या शिक्षण, रोजगार विषयक आणि आर्थिक क्षेत्रातील बातम्या. तुम्हाला आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह पुढील रविवारी. धन्यवाद.